टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चिकन व मटन याचा फतवा आणि त्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असलेल्या अनेक संघटना आणि त्याचबरोबर राजकीय नेते यांच्या निवेदनानंतर आज महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत या पदाधिकाऱ्यांची विशेष आज महत्त्वाची बैठक होती। मात्र 3 वाजेचा वेळ दिलं त्यांना अजूनही बैठक या ठिकाणी घेतली गेली नाही आहेत। जे खाटीक समाज असेल त्याचबरोबर विविध महाविकास आघाडीचे पदाधिकारी असेल यांनी आज महानगरपालिकेमध्ये आले आहे आणि आयुक्तांबरोबर भेट घेणार आहेत। नेमकं त्यांच्या निवेदनानंतर आयुक्तांनी यांना 3 वाजेचा वेळ दिला होता, मात्र अजून देखील ती बैठक झाली नाही आहे। नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल? आज तुमची बैठक होती, 3 वाजता ती बैठक सुरू होणार होती, मात्र अजून देखील आपण या ठिकाणी आहेत, काय नेमकं कारण आहे? कारण काय नाही आहे, आयुक्त साहेब काय कामासाठी मुंबईला गेलेले आहे आणि ते मुंबईला परत येताना त्यांना 5 वाजेल आणि 5 वाजता ते आम्हाला अपेक्षा आहे की ते आम्हाला भेट देणार आणि आमचे जे मागणे आहे ते व्यवस्थित ऐकून आम्हाला न्याय देणार। तुम्ही निवेदन दिलेलं नेमकी तुमची आणि त्याबरोबर निर्णय न घेतल्यास आपल्या बाजूने आंदोलनाचा इशारा पण दिला होता। त्यानंतर तुमची बैठक ही त्यांनी सांगितलेली की 3 वाजता होणार आहेत। नेमकं आजच्या बैठकीत तुम्हाला काय अपेक्षा आहे? आजची बैठकीला काय अपेक्षा आहे? आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला पण स्वतंत्र म्हणून जे बंदीचा कायदा काढून आम्हाला पण स्वतंत्र करा आणि आम्हाला आमचा धंदा करायला कुठल्याही राजनीतीला बळी न पडता आम्हाला धंदा करण्याची परमिशन द्या। आपल्या संघटनेकडनं पण या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं। काल आयुक्तांनी नेमकं सूचना दिलेल्या की 3 वाजता आपली बैठक आहे किंवा आपण यावरती काहीतरी विशेष तोडगा काढू किंवा त्यांच्या काही अटी असतील, तुमच्या काही मागण्या असतील, हे देखील ऐकून घेणार होते। मात्र 3 वाजून गेलेत, अजून देखील आयुक्तांचा पत्ता नाही आहे। आमच्या अटी काहीच नाही आहेत। आमची फक्त एकच मागणं आहे की आम्हाला 15 ऑगस्टच्या दिवशी दुकान चालू करण्याची मुभा द्यावी आणि माझ्या मताने महानगरपालिका आयुक्त हे ते मान्य करतील, कारण आम्ही काही दुसरी कुठली गोष्ट पण आम्ही आमच्या रोजीरोटीचा हक्क मागतो आणि हक्क हा मागूनच घ्यायला लागतो। त्यामुळं आम्ही आमचा हक्क मागू राहिलो आहे महानगरपालिकेकडं आणि तो मागण्याचा मला तसं वाटतं सगळ्यांना सर्वस्वी अधिकार आहे हक्क मागण्याचा। आम्ही छिनून घेत नाही हक्क, आम्ही मागून घेतो। मात्र आता पाहिलं तर आपलं समाज असेल त्याचबरोबर राजकीय पक्ष असतील, सर्वांनीच या ठिकाणी विरोध दाखवला आहे। मनसे असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की कुठंतरी 15 तारखेचा आदेश हे मागे घेण्यात यावं। मात्र आजची बैठक सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, तरी आयुक्त गंभीर बाब लक्षात न घेता आज अजूनही तुमच्याबरोबर बैठक घेण्याचं टाळलेलं आहे, असं दिसतंय का? माझ्या मतांनी की आयुक्तांनी हे, मला आता माहीत नाही काय आयुक्तांच्या मनामध्ये काय आहे ना काय नाही, पण आयुक्तांनी ह्याची गंभीरता घ्यायला हवी असं मला स्वतःला वाटतं, कारण हा खूप गंभीर विषय आहे। आज गेल्या 3-4 दिवसापासून हा विषय चालू आहे आणि आयुक्तांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे असं मला वाटतं। तुम्ही देखील आपल्या समाजाकडनं या ठिकाणी निवेदन दिलं आहे। आज तुम्हाला आशा होती आणि दुपारी 2 ते 2:30 वाजेपासून तुम्ही वाट पाहताय, काय नेमकं तुमच्या भावना आहे? आमच्या भावना याच्या की आम्हाला 3 वाजता बोलवला होता, तरी पण आम्ही 3च्या अगोदर त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं, त्या हिशोबाने आम्ही 2:30 वाजल्यापासून इथे उभं आहे। तर अजून त्यांचं म्हणजे ते पण बिझी आहे असं ऐकायला आलेलं आहे, पण आम्ही पण सगळं धंदापाणी सोडून 4-5 दिवसांनी धडपड करता येतं। आम्हाला अशी आशा आहे की आम्हाला आमच्या हक्क द्या आणि आम्हाला 15 तारखेला धंदा करायला म्हणजे सुट्टा करा, कारण आझादी मग प्रत्येकाला आझादी पाहिजे ना। हे दिवस चांगला खुशीचा आहे, मग आम्हाला पण खुश करा, आम्हाला कशाला नाराज करता? पण आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गंभीरता म्हणजे आज सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, गेले 3 दिवसापासून हा विषय चर्चेचा आहे आणि आज बैठक असून आयुक्त गायब आहे, म्हणजे एकंदरीत तुम्हाला विश्वास वाटतो का की तुम्हाला कुठंतरी न्याय मिळेल? आयुक्तांनी हे मामल्याची गंभीरता समजून जर घेतली आणि हे मेन गोष्ट समजायला पाहिजे, आम्ही एवढे लोक नाही, आमच्या अख्खा समाजाची नजर आमच्यावर आहे। फक्त आयुक्तांनी जर आमचा हक्क मान्य केला तर सगळ्यांचं भलं होईल। मेन गोष्ट नुसतं आमचं पण नाही, खायचा दिवस आहे, सणाचे दिवस आहे,
आज जर मटण चिकन नाही भेटलं पण ते लोकांना पण त्रास होईल आणि आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी माझ्या मताने कारण 80% सगळं मांसाहारीच आहे. तर काय नेमकी भूमिका असेल आयुक्तांनी समजा याच्यामध्ये निर्णय नाही दिला तर तुम्ही काय इशारा पहिलेही दिलेला आहेत आणि यापुढेही तुमची भूमिका काय असेल संघटनेवर? बघा, आयुक्त जे आहे ते सामान्य नागरिक नाही, त्यांच्या मागे लई कामं असतात आणि त्यांनी आम्हाला आज 3 वाजताची वेळ दिली होती. बाकी आज मुंबईमध्ये त्यांना काहीतरी काम निघाला, त्यासाठी ते मुंबईला गेले. 5 वाजेपर्यंत ते येणार आणि आम्ही आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडू. त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही शांतपूर्णपणे आंदोलन करू. एकंदरीत पाहायला गेलं तर या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये, दुकानाच्या व संघटना आणि राजकीय पक्षाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये मोठा रोष आहे. कारण 3 वाजेची वेळ होती, आयुक्त या गोष्टीला अजूनही गांभीर्याने घेत नाही आहेत. कुठंतरी आमच्या निवेदनाला त्यांनी गंभीरदृष्ट्या पाहावं आणि योग्य आम्हाला न्याय द्यावा. समजा याच्यावरती आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू असा इशारा देखील या व्यापारी संघटनेने आणि त्याचबरोबर खाटीक समाज असेल आणि राजकीय नेत्यांकडनं आता महानगरपालिकेला देण्यात आलेला आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.